जय श्री माताजी. जय श्री माताजी. ताई आपण कुठून आहात? आम्ही नाशिकहून आलेलो आहोत. हा. चाळीसगाव येथे परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये सहयोग प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. ताई आपण सहयोगात कधी आलात, कशा आलात, तुम्हाला सहयोगामध्ये कोणी आणलं हे थोडक्यात सांगा बरं. जय श्री माताजी. सहयोगामध्ये साधारणतः 1997-98च्या काळामध्ये आम्ही आलेलो आहोत सहयोगामध्ये. पण सहयोगाचं जे परिपूर्ण ज्ञान आहे ते त्यावेळेस एवढं नव्हतं. चक्र नाड्या वगैरे काही माहिती नव्हती. पण त्यानंतर जसं जसं आम्ही त्यामध्ये उतरत गेलो तसं तसं ते ज्ञान आम्हाला मिळालं. आणि सहयोगामध्ये ज्यावेळेस आलो होतं त्यावेळेस एकदम हलाखीची परिस्थिती म्हणायला हरकत नाही. एकदम असं भाजीचं दुकान होतं माझं छोटंसं. आणि भाजी विकता विकतात आमच्या शेजारच्या एक ताई आहे त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते आणि त्यांना सहयोग सांगितला. आणि मी पण तिथं दारातच बसलेले होते. म्हटलं मला पण ती माहिती सांगा. त्यांना सांगितली आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं. मग आम्ही सेंटरला जायला लागलो दोघीजणी आमच्या मुलांना घेऊन. मग लहानपणापासूनच मुलांना पण आमच्या अध्यात्माचं वेड लागलं. ते पण ध्यान करायला लागले. आणि म्हणजे स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये आपण इतक्या उंच ठिकाणी जाणार आहोत. कारण माझं सगळ्यात महत्त्वाचं मिरॅकल म्हणजे दोघं मुलं. ते भाजी विकता विकता ते आम्हाला मदत करत होते. पण त्या दोघांनी ते कधी विज्ञान प्रदर्शनाला जरी शाळेत गेले ना तर मी त्यांना एक आपला मानवाकृतीचा चार्ट देत होते. आणि ते तिथं त्या बेंचवर बसून जे विद्यार्थी आहे बाकीचे किंवा जे पालक यायचे त्या ठिकाणी तर त्या प्रदर्शनामध्ये पण ते याची सहयोगाची माहिती सांगायची. असं करता करता मुलांनी पण खूप छान डेव्हलपमेंट केलं. आज दोघंही मुलं, एक IT इंजिनियर आहे, एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, MBA झालेलं आहे त्याचं. दोघंही उच्च पदावर आहे. आणि श्री माताजींच्या कृपेमध्ये आम्ही सहयोगाच्या कार्यासाठी पूर्णपणे आता मुक्त झालेलो आहोत. आणि सहयोगाच्या कार्याला विविध शाळांमध्ये जातो. त्यानंतर हळदी कुंकाच्या माध्यमातून आम्ही असं चौकात चौकात जाऊन महिला भगिनींना बोलवतो. त्या ठिकाणी सहयोगाची माहिती देतो. कारण आम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे, जे काही सहयोगाचं जे काही आमचं आध्यात्मिक उत्थान झालं आहे सहयोगातून, हे आमच्या म्हणजे आम्हाला जे मिळालं आहे हे दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व परीने करतोय. ताई आपण महिलांविषयी काय बोलू इच्छिता? माझ्या सर्व माता भगिनींना, महिलांना, मुलींना एकच विनंती आहे की सहयोगाच्या माध्यमातून आपण आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं एक मुलगी, एक आई आणि एक स्त्री यांनी जर ह्या सहयोगामध्ये वाटचाल केली, सहयोगाची माहिती घेऊन आपल्या घरामध्ये जर, कारण बघा एक आईच मुलांना घडू शकते. पूर्ण घराची जी जबाबदारी आहे ही स्त्रीवर आहे. पण त्या स्त्रीवर जर आज अध्यात्माचे संस्कार असले आणि तिने ते आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं घरामध्ये शांती मिळते. घरामध्ये बऱ्याचशा आपण जेव्हा बाहेर जातो समाजामध्ये तर नवरा बायकोचे भांडणं म्हणा, एकमेकांवर अविश्वास म्हणा, या अनेक समस्या आहेत. पण जी सहयोगी आमच्या महिला भगिनी आहेत तर यांच्या घरामध्ये हा प्रश्न नाही. म्हणून आम्ही इतर महिलांना की सांगतो की तुम्ही हे सहयोगाच्या माध्यमातून आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण शांत बनतो, आपले विचार थांबतात, आपलं आरोग्य, स्त्रियांचं सगळ्यात महत्त्वाचं. त्यांना सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे द्यायला, पण स्वतःसाठी वेळच देत नाही. हो, कारण तर त्यांची धावपळ असते सकाळी उठल्यापासून. मुलांचे डबे, कपडे धुणं, भांडे, घरातील कामं, अनेक कामं असतात. त्यांचा जॉब पण असतो. हे सर्व करत असताना खूप धावपळ होते आणि त्या स्वतःकडे लक्ष देत नाही. पण सहयोग मेडिटेशन जर तुम्ही अवलंबलं, जर चालू केलं, तर तुम्ही सकाळच्या 10 ते 15 मिनिटाच्या ध्यानाने तुमच्या शरीरात जसं आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो त्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला तो उत्साह आणि म्हणजे तुम्हाला ते कंटाळा येणार नाही आणि तुम्ही थकणार नाही. आणि तेच आणि तोच उत्साह कायम तुमच्यामध्ये राहील. म्हणून आम्ही सर्व माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सहयोग स्वीकारा. याच्यामध्ये उपवास नाही, तपास नाही, कर्मकांड नाही, माळा जपायच्या नाही, पोथ्या वाचायच्या नाही. तुझं आहे तुझपाशी, कुठे शोधीशी मानवा रावळी, मंदिरी नांदतो देवा आपुले संतरी. जे आपल्या साधू संतांनी सांगितले ते ज्ञान आम्ही महिला भगिनींना देण्याचा प्रयत्न करत आहे. जसं देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जसे दुधाचं लोणी तसा देह चक्र पाणी, जशी उसाचं साखर तसा देहाचा विश्वर. तर तो विश्वर आपल्यामध्ये आहे आणि तो शोधायचा आहे. पण ज्यावेळेस आपण ध्यान करतो, ध्यानामुळे आपल्या संपूर्ण आपण एक डॉक्टर बनतो. श्री माताजी निर्मला देवी स्वतः डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत.
आणि आपण डॉक्टर बनतो. स्वतःचे ओळखायला शिकतो. आपल्या आजारावर आपण कसं मेडिटेशनने आपण आपला आजार बरा करू शकतो याचं संपूर्ण ज्ञान आपल्याला ह्या सहयोग मेडिटेशनमुळे येतं. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही सहयोग स्वीकारा, या सहयोगाचे फायदे घ्या.